तर चला आज मी तुम्हाला माझी चिकनची रेसिपी शेअर करते। तर इकडे घेतलं होतं मी अर्धा किलो चिकन, त्याला अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट लावली होती, प्लस हळद मीठ टाकून त्याला मॅरिनेट केलं होतं। जास्त काय त्यामध्ये टाकून मी मॅरिनेट करत नाही। त्यानंतर मग इकडे कांदा टमॅटो परत आपलं खोबरं याची पेस्ट बनवून घेतली कोथिंबीर टाकून। त्यानंतर मग तेलामध्ये त्याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं। आणि इकडं मी काय करायला गेले आणि कांड होत नाही असं तर कधी माझ्यासोबत होतच नाही, तर इकडून माझ्याकडून हळद सांडली। त्यानंतर असो तर त्यामध्ये मग आपले बेसिक जे काही मसाले तुम्ही ॲड करता ते ॲड करून घ्यायचे। त्याला पण व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। मग ते तेल सुटायला लागलं की त्यामध्ये मग आपलं चिकन ॲड करून घ्यायचं आहे। चिकन पण व्यवस्थित असं त्यामध्ये मिक्स करून घ्या। त्यानंतर मग त्याला 5 मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे। 5 मिनिटानंतर मग थोडंफार ते चिकन शिजतं। त्यानंतर मग मी त्यामध्ये थोडं पाणी ॲड केलं होतं आणि इकडं माझं चिकन बनवून तयार आहे। तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन ब्लॉगसाठी माझ्या पेजला आत्ताच फॉलो करून घ्या। भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये। सो बाय।